जय शिवराय मित्रांनो, राज्यात मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात। मजुरांना अकुशलच्या अंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला जातो। परंतु प्रचलित पद्धतीनुसार मस्टर तयार करणं, त्याचा डाटा अपलोड करणं, याला मंजुरी घेणं, या सर्व प्रक्रियेमध्ये खूप उशीर लागतो। मस्टर निघत नाहीत आणि परिणामी मजुरांना या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना याचा अनुदान, अकुशलचा जो रोजगार आहे तो मिळत नाही आणि ही समस्या दूर करण्यासाठी, योजनेच्या अंमलबजावणीमधील विलंब टाळण्यासाठी आयुक्त मनरेगा नागपूर यांच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या कामावरील हजेरीपट प्रचलित पद्धतीने न काढता ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणं, ग्रामपंचायत पातळीवरती ई मस्टर निर्गमित करणं, या सर्व प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील 35 तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती हे ई मस्टर सुरू करण्यात आलेलं होतं। आणि मित्रांनो, याच्याच अंमलबजावणीमधील फायदे लक्षात घेता आता राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही ई मस्टर प्रणाली निर्गमित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 18 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे। शासन निर्णय आपण पाहू शकता। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरूनच मजुराचे हजेरीपट अर्थात ई मस्टर निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात यावी। याच्यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत मजुरांना अकुशल वेतन, त्या कामाचे हजेरीपट बंद झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये देणं बंधनकारक आहे। विहित मुदतीमध्ये वेतन मजुरांना प्रदान करताना कार्यालयीन यंत्रणेला सुलभता यावी व त्याप्रमाणे योजनेच्या कामामध्ये पारदर्शकता यावी, यासाठी प्रत्येक हजेरीपटाची नोंद MIS वर करून हजेरीपटाचे संनियंत्रण करता यावे। यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ई मस्टर पद्धती अंमलात आणण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सदर कामावर हजेरीत राहणाऱ्या अपेक्षित मजुराची यादी प्राप्त झाल्यानंतर त्याला narega.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून ग्रामपंचायत लॉग इन मध्ये डिमांड अपलोड करणं, डिमांड अपलोड झाल्यानंतर याच संकेतस्थळावरून वर्क अलोकेशन करणं, वर्क अलोकेशन झाल्यानंतर ते वर्क अलोकेशनची एंट्री ग्रामपंचायत स्तरावरती करणं, याचप्रमाणे तालुका स्तरावरील ई मस्टरशी संबंधित ऑपरेटरला दूरध्वनी ईमेलद्वारे बाबीची सूचना देणं। याच्यानंतर प्राप्त झालेल्या डिमांडनुसार तालुका स्तरावरील ऑपरेटर PO लॉग इन मधून ई मस्टर तयार करून ई मस्टर रोलची सदरची प्रिंट GP लॉग इन मधून काढणं, प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर 7 दिवसानंतर कामाचे मोजमाप मजुरीचे दर तयार करणं, त्याच्या नोंदी करणं, पूर्ण भरलेले ई मस्टर ग्राम रोजगार सेवक डाटा एंट्री करतील। अशा प्रकारचे जे काही सर्व प्रक्रिया आहेत हे आता ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील आणि ग्रामपंचायत स्तरावरती हे ई मस्टर तयार केलं जाईल, ज्याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत मजुरांची अकुशल मजुरी असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या अंतर्गत जे काही अकुशलचं वेतन असेल हे सुद्धा आता 15 दिवसाच्या आतमध्ये मिळण्यासाठी मदत होणार आहे। तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जातात, परंतु अकुशलचं मस्टर लवकर निघत नाही आणि पर्यायाने योजनेमध्ये लाभार्थी लाभ घेत नाहीत किंवा मजूर याच्यासाठी उपलब्ध होत नाहीत। या सर्व समस्यावरती तोडगा निघण्यासाठी ही प्रक्रिया आता संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।